नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्र हे देशातील पहिल्या 4 ते 5 क्रमांकाच्या राज्यात गणले जाणारे राज्य आहे. आज या महाराष्ट्रावर 7.11 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. निवडणुकीपूर्वी यावर्षी ज्या विविध योजनांची घोषणा झालेली आहे त्यामुळे हे कर्ज 8 लक्ष हजार कोटी पर्यंत जाऊ शकते. या 8 लक्ष हजार कोटींच्या होणाऱ्या व्याजावर आपल्याला लक्ष दिले पाहिजे. विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी जर त्याच्यावर लक्ष दिले नाही तर विकास कामासाठी पैसाच उभा करता येणार नाही. आता यापुढे राज्याला नवीन कर्ज घेणे गरजेचे असले तरी ते आता झेपेल काय असा प्रामाणिक प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे. आता महाराष्ट्रावरील कर्जाची चर्चा करूया. 1995 सालापर्यंत म्हणजे पहिले युती सरकार सत्तेवर येईपर्यंत महाराष्ट्र हे शिलकीच्या अर्थसंकल्पाचे राज्य होते. पहिल्यांदा युती सरकारच्या काळात महाराष्ट्राने अंदाजे 45,000 कोटींचे कर्ज घेतले होते. कधी कधी एखाद्या सावकाराकडून कर्ज घेतल्यावर ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाची किंवा व्यवसायाची कर्जावर कर्ज घेऊन कर्जाच्या वर्तुळातच राहण्याची जी सवय होते त्याप्रमाणे महाराष्ट्राला आता कर्जाची किंवा कर्ज घेण्याची जवळजवळ सवयच झालेली आहे. तसे पाहिले तर महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक प्रगत प्रदेश आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 2.8 लाख रुपये आहे, म्हणजे ते देशाच्या दरडोई उत्पन्न सरासरीपेक्षा पुष्कळ जास्त आहे. हे सर्व असले तरी गेल्या 10-15 वर्षात देशाच्या उत्पन्नात 15 वर्षांपूर्वी जो आपला वाटा जवळजवळ 15% होता तो यावर्षी 2% घसरलेला आहे. आपण औद्योगिक आघाडीवर अग्रगण्य होतो असे आपण म्हणतो तरी आपल्या राज्याची महसुली तूट जवळजवळ 20,000 कोटी रुपयांची आहे. आपल्या राज्याच्या वित्तीय तुटीचा विचार केला तर हा आकडा 1,10,000 कोटींच्या वर जातो. आधी वर उल्लेख केल्याप्रमाणे लाडक्या घोषणांचे आकडे स्वतःच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असल्यामुळे राज्याला कर्जाच्या घनघोर खड्ड्यात ढकलत आहेत. राज्याच्या वित्त विभागाचे पित्त कितीही भडकले तरी आमचे आतापर्यंतचे राज्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, कारण ती राजकीय गरज आहे हे त्यांनाही ठाऊक आहे आणि वित्त विभागालाही ठाऊक आहे. त्यामुळेच आता सरकारच्या सर्वोच्च पदी बसलेल्या देवेंद्रजी यांच्याकडून प्रगत महाराष्ट्राला अधिक प्रगत करण्यासाठी काही अपेक्षा आहेत. आज अस्मानी आपत्तीमुळे कृषी व्यवसाय समाधानकारक नाही. विकासाचे त्रिकूट मुंबई, पालघर आणि नाशिक या परिसरात फरकट फेऱ्या मारित आहे. थोडा बहुत अंश आताच्या संभाजीनगरकडे वळलेला असेल तो असेल. बाकी राज्याचे इतर भाग आपले भाग्य उजळवण्यासाठी वाट पाहत आहेत. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर असलेल्या राज्यातही आजच्या घडीला जवळजवळ 60% जनता शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी वाढलेल्या खर्चापायी अत्यंत बेजार आहेत. कोणे एकेकाळी शेतीसाठी आवश्यक ते बियाणे शेतकरी आपल्या शेतात पिकवून घरामध्येच तयार करीत असत. आता त्या क्षेत्रावर राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कब्जा केलेला आहे. यामुळे देवेंद्रजी तुम्हाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी उदार हस्ते मातीत राबणाऱ्या बळीराजाला मदत करावी लागेल. आपल्या पुढारलेल्या राज्यात विजेचे जे दर आहेत ते आपल्याला इतके संकटात नेत आहेत की त्याच दराला घाबरून अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेलेले आहेत किंवा जात आहेत. हाच विजेचा दर आपल्यापेक्षा गुजरातमध्ये 50 ते 80% कमी आहे. त्यामुळेच विजेमुळेच वाढणारी महागाई राज्याला अधिकच निराशेच्या खाईत नेत आहे. म्हणजेच देवेंद्रजी यावरही आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला या सर्व बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचेच आहे. जर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विकासासाठी देशांतर्गत किंवा जगातील भांडवल आकर्षित करावयाचे असेल तर पायाभूत सुविधांकडे इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी योग्य ते वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा आम्ही आधी उल्लेख केलेले त्रिकूट सोडल्यास ग्रामीण प्रश्न अत्यंत बिकट आहेत. त्यामुळेच उद्योगांना मदत करण्यासाठी आपल्याला मोठेच काम करावे लागणार आहे. एकूणच औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करावीच लागेल. त्यामुळेच रोजगार निर्मिती आणि त्यामुळेच राज्याच्या उत्पन्नात भर पडेल असे ढोबळ मनाने विचार केल्यावर आम्हाला खूप महत्त्वाचे वाटते. आपल्या राज्यातील वेगवेगळ्या विभागातील विकासामधील समतोल करण्यासाठी देवेंद्रजी यांच्यासारख्या समतोल आणि समन्यायी विचाराच्या प्रशासकाला कोणताही तोल ढळू न देता
अतिशय द्रष्टेपणा दाखवून नवनवीन योजनांची आखणी करावी लागेल. पुढील 4 वर्षे या दृष्टीने देवेंद्रजी यांनी प्रयत्न करावेत आणि नंतरच्या निवडणुकीच्या वर्षात काय जो सवलतींचा वर्षाव करायचा आहे तो करून टाकावा. वेळेवर केलेल्या आनंदाच्या वर्षावामुळे जनता मोठ्या प्रमाणावर तुमच्या मागे उभी राहील. हे तुम्ही या आधीही सिद्ध केलेलेच आहे. तेव्हा आता जागा आणि त्या दृष्टीने वागा इतकीच अपेक्षा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.